आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का देत असताना बाजार समितीचे चेअरमन सूर्यकांत पाटील यांनी सभापतीपदाचा राजीनामा तर दिलाच आणि राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे केवळ बाजार समितीच नव्हे तर विकास सोसायटी, दूध संस्था, बाजार समिती, सेनापती साखर कारखानाच्या सर्व सत्तास्थानापासून दूर होण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आपल्यावर झालेल्या अनेक आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा धक्कादायक निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे. गेल्या काही महिन्यापासून ते बाजार समितीचे चेअरमन म्हणून काम करत होते. यामध्ये त्यांनी घेतलेल्या काही वादग्रस्त निर्णयामुळे अनेक आरोप त्यांच्यावर झाले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी नेमका काय खुलासा केला, नेमका निर्णय काय घेतला, या संदर्भातला हा व्हिडिओ. कार्यकर्ता आहे, मी त्यांच्या सोबत आहे, मी ते माझे आहेत आणि मी त्यांचा आहे. आजही ती परिस्थिती तशीच आहे. पण हे काम करत असताना अनेक नेते मंडळींच्याकडं माझं काम चुकीचं आहे अशा पद्धतीचा काही संदेश यायचे आणि ते संदेश ते माझ्या नेत्यांच्यापर्यंत पोचायचे. मग काही वेळेला काय केलं की आता आपण मार्केट कमिटीमध्ये काम चालू केलेलं आहे रस्त्याचं. मी चेअरमन झाल्यानंतर मी सांगितलेलं होतं 30 टन 35 टन 40 टन वजनाच्या गाड्या त्या ठिकाणी येतात. पावसाळ्यामध्ये मार्केट हे निम्म काळवाट आहे आणि निम्म बुरुंबी जागा आहे. अशा परिस्थितीमध्ये गाडी अडकली तर सगळे व्यापारी आमच्या दारात यायचे. त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं की हे सगळं मार्केटचे रस्ते एकदा आम्ही तुम्हाला करून देतो. प्रशासक असताना सुद्धा आम्ही जवळपास 14 कोटीच्या मी माझ्या हातनं ठेवी ठेवल्या. केपी साहेब अध्यक्ष, मी उपाध्यक्ष असताना एवढ्या मोठ्या ठेवी ठेवल्या. आज जवळजवळ 20 कोटीच्या ठेवी आहेत. आणि ठेवी ठेवून जर मार्केट कमिटीचं जर काय होत नसेल तर त्याच्यापेक्षा तिथला विकास केलेला काय वाईट आहे. म्हणून आम्ही तो संकल्प केला आणि तो निश्चितपणानं ते टेंडर मंजूर करून घेऊन सगळ्या गोष्टी पूर्ण करून घेऊन त्या कामाची सुरुवात केली. तर त्यांना काही लोकांना असं वाटलं की ह्याच्यामध्ये 3.5 कोटीचा भ्रष्टाचार सूर्यकांत पाटलांनी केला असं वाटलं. मी कुणाचं नाव नाही घेणार. ह्यांनी एवढा भ्रष्टाचार केला. आज रस्त्याचं काम चालू आहे, अजून त्याचं बिल निघालेलं नाही. त्याचे जे काय असेल ते ऑफिशियली प्रोटोकॉल काय असेल तर त्या जे काम घेणाऱ्या माणसांनी दिला आहे. कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये गैरकारभार नाही आणि ऑडिट चालू आहे, त्याच्यामध्ये आमच्यावरती कुठला दोष नाही. असं असताना जर एखादं गोष्ट माझ्यासारख्या माणसाला तुम्ही 100-200 लोकांच्या मध्ये मला कुणी बोलली तर ते माझ्या जिवारी किती लागेल. आणि एवढा पैसा जर मला मिळाला असता तर मग कशाला मग आता मी एवढं टेंडर 5-5.5 कोटीचं आणि भ्रष्टाचार 3.5 कोटीचा म्हणजे मस्त 3 फूट उंच, रिडको 7 फूट उंच असा प्रकार जर त्या ठिकाणी होत असेल तर त्याला काय अर्थ आहे. आणि मग ह्या गोष्टीची शहानिशा व्हायला पाहिजे होती. ह्या गोष्टी पडताळून बघायला पाहिजे होत्या. नेते मंडळींना अधिकार आहे. नेते मंडळींनीच आम्हाला त्या ठिकाणी पाठवलेलं असते. जिल्ह्यातले जेवढे नेते आहेत म्हणजे मुश्रीफ साहेब असतील, कोरे साहेब असतील, बंटी साहेब असतील, सावकर साहेब, आपले केपी साहेब असतील, एवाय साहेब असतील, मानसिंगराव गायकवाड साहेब असतील, जेवढे नेते आहेत त्या सगळ्या नेते मंडळींच्या माध्यमातून आम्ही तिथे निवडून आलोय. आणि तिथलं काम कुणी घेतलंय? माझ्यातल्या ठराविक 9 ते 10 संचालकांनीच काम घेतलेलं आहे. मी नाही काम घेतलेलं. मी चेअरमन आहे. मी त्या ठिकाणचा एक प्रमुख माणूस आहे. मी काम घेण्यासाठी तिथं नाही आहे. साहेब माझं पोरगं सिव्हिल इंजिनियर झालेला आहे. पण मी त्या माझ्या मार्केट कमिटीत कधी बघायला सुद्धा माझ्याकडे ते आलेलं नाही. सिव्हिल इंजिनियर असून तो म्हशीचा गोटा सांभाळतोय. म्हणजे ही माझी परिस्थिती आहे. पण त्याला मला काय त्याच्यातली कुठलीही गोष्ट माझी आवडीची आहे आणि मी माझ्यासाठी केलंय अशातला भाग नाही आहे. आणि जे संचालक ज्या ठिकाणी येतात ते काही कॉन्ट्रॅक्टर आहेत, काही बाकीच्या गोष्टी आहेत. पण त्यांना वाटलं असेल की दादा हे काहीतरी करा, खरं तुम्ही आम्हाला काम द्या. मी म्हटलं घ्या जावा, कुणाला तुम्हाला दिले तर सारखंच आणि कुणाला दिले तर सारखंच. काम चांगले दर्जेदार होऊन दे ह्या पद्धतीने आम्ही उभा राहून काम सुद्धा करून घेतोय आणि चांगले रस्ते होणार आहेत. सगळं होत असताना सुद्धा एखादं काम झालेलं नसताना सुद्धा झालं म्हणून सांगायचं. एखाद्या कामाची मला काही वेळेला फोन येतात. आमचा आता ह्यांनी परवा मला फोन केलेला होता की अमुक जागेचा काही व्यवहार झाला का. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिनियमामध्येच असं आहे की कोणतीही जागा विकायचीच नाही. एखादी मोकळा भूखंड असेल तर त्या ठिकाणी काहीतरी जर व्यापाऱ्याच्या दृष्टिकोनातून जर फायदा होत असेल तर ते भाडे तत्वावरती देता येते.
पण विकायचा कायदा हा मार्केट कमिटीमध्ये नाही आहे. अशा कुठल्याही प्रकारचा विक्रीचा व्यवहार आजपर्यंत कधी केलेला नाही. बाकीच्या कुठल्या गोष्टी काय विक्री करताच येत नाही. भाडे तत्वावर एखादी गोष्ट देता येते. मग असं जर काय होत नसेल, आपल्या मनाच्या मर्जीनुसार जर काय होत नसेल, तर त्यांनी त्यांच्या नेत्याला सांगायचं, त्यांच्या नेत्यांनी आमच्या नेत्याला सांगायचं, आणि मग त्यांनी म्हणायचं की तुझं काम बरोबर नाही बाळू, हे मला पटत नाही, मी आमका आहे तमका आहे. पण काय झालं ते सांगा म्हटलं तर ते सांगायचं बी नाही. मग काय मी देवऋषी आहे? मला कसं कळणार की माझ्या तुमच्या मनात काय आहे ते? तुम्ही मला बोलायला पाहिजे ना. लहानपणापासून मी तुमच्या सोबत आहे, लहानपणापासून. साहेब हे मुस्लिम धर्माचे जरी असतील तरी त्यांनी कधी ते मांडलेलं नाही. आणि ही तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट आहे. त्यांचा अतिगंडाच्या योगावरती आपल्या संस्कृतीप्रमाणे त्यांचा जन्म आहे. त्यांच्या अतिगंडाची शांती सुद्धा मी स्वतः करतोय. म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या मुलाचा वडील त्या ठिकाणी असायला पाहिजे. 26/11ला बॉम्बस्फोट झाला त्यावेळेला मी त्या पुण्यामध्ये 11 ब्राह्मणाच्या साक्षीनं मला त्या ठिकाणी वडिलाचा दर्जा देऊन माझ्या हाताला हात लावून होम आणि यज्ञ त्या ठिकाणी 3.5 तासाचा केलाय. परत 12 वर्षानंतर ते करायचं असते, परत 12 वर्षानंतर सुद्धा केलंय. म्हणजे मी त्यांचं आणि माझं नातं काय आहे, एक जीव असल्यासारखं आहे. मी त्यांना सोडून जाण्यासाठी नाही, पण त्यांच्या कानाला लागणारी लोक जर जी कोण असतील, त्यांना जर त्यांनी माझ्या साहेबाबद्दल काय जर चुकीचं सांगत असतील, तर मला ह्या राजकारणात थांबायला म्हणजे इंटरेस्ट नाही. आणि मला एक मुलगा आहे, चांगलं चाललंय आपलं सुखा समाधानानं. थोडा वेळ समाजासाठी दिलेला आहे आतापर्यंत 40-45 वर्षे. उर्वरित आयुष्य माझ्या स्वतःच्या जीवनासाठी, स्वतःला जगायसाठी काहीतरी बघतो. आजही माझी बायको गोट्यात शेण काढते, शिनी लावते आणि त्याच्यानंतर शेतातली भांगलन मिंगलन स्वतः करते. मी असा फार मोठा कुठल्या मोठ्या घराण्यातनं आलेला माणूस नाही आहे. काही जिल्ह्यातल्या काही नेते मंडळींनी, नाही मी साहेब मी नाव नाही सांगत, कारण तिथं एकूण 18 संचालक आहेत. प्रत्येक जण कोण नाही कोणाच्या तरी माध्यमातून आलेला असतोय. मग समोर एक सांगायचं, माघारी एक सांगायचं, असं परिस्थिती चालते. आणि त्याच्यात कसं आहे माहिती काय, मला ते काय पण विचारू शकतात. मला त्यांना एवढा विचारायचा अधिकार आहे की ते मला काहीही म्हणू शकतात. त्याच्यापेक्षा पुढचं एखादं उदाहरण सांगू का? राज्यमंत्री होते, 9 खात्याचे मंत्री होते आणि एक तालुका संघ मंडलिक साहेबांच्या ताब्यात होता आणि एक संचालक कमी पडत होता. साहेब एक संचालक कमी पडत असताना त्या ठिकाणी दूध डेअरीची निवडणूक लागली होती. मला उमेदवारी दिलीच पाहिजे असं आम्ही हट्ट धरून तिथं बसलो होतो आणि सगळीजण म्हणली ह्याला उमेदवारी द्यायची नाही. मी म्हटलं मी निवडून येतो, राजीनामा देतो, पुन्हा मी थांबतो. मला देणार नाही म्हटल्यानंतर माझं तिथं शाब्दिक चकमक झाली आमच्या गावातल्या लोकांच्या बरोबर. ज्याच्या घरात ते जे सदस्यपद होतं त्याला त्याचा राग आला. त्याला मी बोलल्यामुळं मला जवळजवळ 100-150 लोकांच्या मध्ये साहेबांनी 5 कानसुलात मारले. मी सोडून गेलो का त्यांना? त्याच्यानंतर त्यांनी गांधी मैदानामध्ये काहीतरी कार्यक्रम होता, त्याच गाडीतून पुन्हा रिटर्न आलो. बिंदू चौकामध्ये आल्यानंतर त्यांना आठवण करून दिली, साहेब म्हणलं ह्या बिंदू चौकामध्ये जाहीर सभा बोलवा आणि 5 पायतानं भर सभेत मारा. जर तुम्हाला सोडून गेला तर त्याचा बाप दुसरा म्हणून मी सांगितलेला आहे. आजही मी जरी राजकीय संन्यास घेत असलो, त्यांना सोडून मी कुठं जाणार नाही. ते माझं कुटुंब, मी त्यांचा, ते माझे.